मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड पोलीस ठाण्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे, शारदा खडसे तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बोदवड पोलीस ठाण्यात फसवणूक व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हा क्रमांक 54/2026 भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील विविध कलमांसह अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय। सदरील घटना सन 2002 ते 2025 या कालावधीत घडल्याचं फिर्यादीत नमूद आहे। गुन्ह्याची नोंद 29 मार्च 2026 रोजी रात्री 11:51 करण्यात आली आहे। या प्रकरणातील फिर्यादी चमेलीबाई तुकाराम तायडे वय वर्ष 82 राहणार मानपूर तालुका भुसावळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी साखर कारखाना उभारण्याचा आमिष दाखवून त्यांची वतन जमीन फसवणुकीनं हस्तगत केली। पुढे संबंधित जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे शारदा खडसे यांच्या नावे करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पाहूया महान्यूज 19 वर इतिवृत्त व्हिडिओच्या माध्यमातून। बोदवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल केलेले आहे। वास्तविक या व्यवहाराचा माझा गुन्ह्यांवर संबंध नाही। मी हा व्यवहार केलेला नाही किंवा व्यवहाराचा माझा संबंध नाही। माझ्या मुलीने ही जमीन घेत असताना ती वर्ग एकची जमीन आहे म्हणून ती जमीन घेतलेली आहे। त्याचा सातबारावर वर्ग एकच आहे आणि विधानमंडळामुळे ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला तर माननीय महसूल मंत्र्यांनीच सांगितलेलं आहे की जमीन वर्ग एक आहे, परंतु सातबाराच्या उतारावर महार वतन असं जमीन सांगण्यात येऊन शासनाची दिशाभूल करून हा FIR केलेला आहे। या FIR मध्ये अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या मांडलेल्या आहे। वास्तविक ही खरेदी 2002 ला झाली। आता 24 वर्षानंतर या संदर्भामध्ये आठवण याचं कारण काय? पण मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या काही संघटनांचे पुढारी त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। त्याही वेळेस मी सांगितलं याच्यामध्ये चुकीचं असं काहीही झालेलं नाही, तुम्हाला काय करायचं ते करा। व्यवस्थित हा व्यवहार जो झालेला आहे तो खाजगी व्यवहार आहे। साखर कारखाना हा त्या ठिकाणी येणार हे बरोबर नाही। त्या ठिकाणी इथेनॉल प्रोजेक्ट येणार होता, परंतु त्या ठिकाणी जमीन जी आहे ते इथेनॉल प्रोजेक्टच्या नावाने घेतलेली नाही आहे। जमीन हे खाजगी व्यक्ती अशा स्वरूपाचे खाजगी एकमेकांमध्ये व्यवहार करून झालेले आहे आणि हा जो व्यवहार झालेला आहे हा शासन मान्यतेने झालेला आहे। त्या संदर्भामध्ये जे व्यवहार झाला तो रेडी रेटमध्ये झालेला। त्या जमिनीची जी किंमत होती त्या किमतीने ते जमीन झालेली आहे, त्या किमतीने ते स्टॅम्प ड्युटी भरली आणि त्याच किमतीने यांना मान्य होते। उलट काही जास्त रक्कम या जमीनदारांना देण्यात आलेली आहे या ठिकाणी। त्यामुळे असं कुठलाही गैरव्यवहार काही गैर प्रकार किंवा अशा स्वरूपाचा ऍक्टिव्हिटी सारखा गुन्हा इथे काही झालेलाच नाही। राजकीय दृष्ट्या त्रास देणं एवढाच त्याचा माझा उद्देश आहे, हेतूही त्याचा माझा आहे। कोणतीही महार वतन जमीन या ठिकाणी खरेदी करण्यात आलेली नाही। या ठिकाणी वर्ग एकची जमीन आहे। हा उतारा स्क्वॅश करणं आणि या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध खाजगी फिर्याद मी करणार आहे।